जय भीम. कालची घटना ही खरंच खूप भयानक होती. आम्ही सर्वजण सुद्धा खूप थक्क झालो ही घटना बघून. आणि संघर्ष नायक दीपकभाई केदारसुद्धा आणि आम्ही सर्व हे थोडक्यात बचावलो. आणि हे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आणि प्रेमामुळे. अन्य अत्याचाराविरोधात समग्र महाराष्ट्रभरामध्ये काम करत असताना भाईंवर बरीचशी संकटे आली, हल्ले झालेत, बऱ्याचशा काही घटना घडल्यात. पण भाई त्यामधून बाहेर निघालेत आणि हे फक्त केवळ तुमच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे. काल झाले असे की अकोला दौऱ्यासाठी भाई रवाना झाले असताना की जालन्यामध्ये भाईंची गाडी ही खराब झाली आणि तात्काळ त्या ठिकाणचे कार्यकर्ते हे भाईंच्या मदतीसाठी त्या ठिकाणी पोहोचले. आणि पुढील प्रवासासाठी जात असताना त्यामध्ये आमचे काही सहकारी, आम्ही सर्व दीपकभाईसुद्धा अकोल्याकडे रवाना झालो. अकोल्याकडे जाताना सिंदखेड राजाच्या अलीकडे जो नाव्हा घाट आहे, त्या घाटामध्ये अचानक एक अज्ञात इसम भरधाव वेगाने एक कंटेनर घेऊन आला आणि डायरेक्ट त्याने आमच्या गाडीवर गाडी चढवली. आमच्या ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे हा होणारा अनर्थ टळला आणि तुमच्या सर्वांमुळे, की तुम्ही जे प्रेम आम्हाला दिले, भाईंना दिले, इतकं होऊन देखील समोरचा दौरा कॅन्सल न करता भाईंनी सांगितलं की दौरा काढलाच आहे तर ते आम्ही पूर्णच करून घेऊयात. अकोल्यामध्ये जे शहीद तेलगोटे जवान आहेत, ज्यांचे हत्याकांड झालं, त्या ठिकाणी सुद्धा भाईंनी भेट दिली. आणि खरंच एक नेता काय असतो, बाबासाहेबांचा, शिव फुले शाहू आंबेडकरांचा वारसा काय असतो, हे दीपकभाईंच्या रूपाने समग्र महाराष्ट्राला दिसून येत आहे. कार्यकर्त्यांनो, घाबरून न जाता भाईंची तब्येत अतिशय चांगली आहे. तुम्ही कामाला लागा, हाच भाईचा निरोप आहे. खऱ्या अर्थाने आपल्याला फुले शाहू आंबेडकर बाबासाहेबांची विचार हे घराघरापर्यंत पोहोचायचे आहेत आणि प्रचंड ताकदीने आपल्याला हा लढा उभारायचा आहे. तर काळजी करू नका. त्या चालकाला आणि त्या गाडीला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा सखोल चौकशी हे पोलीस करीत आहेत. जर याचा काही वेगळा अँगल असेल तर त्याला तर आम्ही 100% सोडणार नाही, एवढं त्यांनी लक्षात घ्यावं. कारण पॅन्थर म्हणतात. परत एकदा सर्वांचे धन्यवाद. असंच प्रेम आणि अशीच कायम पाठीशी तुम्ही राहा.